लाडक्या बहिणी आहे, लाडक्या बहिणीनेच त्यांना निवडून आणलेलं आहे आणि आज ते स्वतः शेतकरी आहेत. मग आज त्यांनी काळी हेबडी अशा स्वरूपाची पत्नी का नाही आणली? स्त्रियांचे वर्गीकरण केलेले आहे. 2 नंबरची स्त्री, हेबाड तोंडी, डोंबडी असं बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. त्याच्यामध्ये त्याची आई पण आली आणि इलू पिलू त्याच्या पोटी वानराचं पिलू. मग लोकांनी समजून जायला पाहिजे कोणाच्या पोटी वानराचं पिलू. माऊली आय मित्रा ऑप्टिकल, आमच्याकडे सर्व प्रकारच्या नंबरचे चष्मे व सन गॉगल मिळेल. आमचा पत्ता यावलकर पेट्रोल पंप समोर. आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांबद्दल केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण समाज माध्यमांवर असो किंवा सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वरुड तालुक्यातील काही महिलांनी देखील वरुड तहसील कार्यालय येथे आमदार देवेंद्र भुयार यांचा निषेध केलेला आहे. आपल्यासोबत या ठिकाणी काही महिला आहेत. तर ताई, कशासाठी या ठिकाणी तुम्ही एकत्रित झाल्यात? मोर्शी विधानसभेचे सध्या आमदार जे आहेत देवेंद्र भुयार यांनी जे महिलांविषयी बेताल वक्तव्य केलं आहे. ठीक आहे, शेतकऱ्याला कशी पत्नी मिळो तो त्याच्या पत्नुकीला सन्मानपूर्वकच वागणूक देतो, पण आज संपूर्ण व्यासपीठावरती आमदारांनी जे महिलांविरुद्ध किंवा महिलांच्या विषयी बेतालपणे वक्तव्य केलं आहे ते खरंच निषेधार्थ आहे, आक्षेपार्थ आहे. याचा विचार आमदारांनी करावा. जेव्हा तो लाडक्या बहिणी म्हणून राख्या बांधून घेतो आणि व्यासपीठावरती त्यांच्याच असण्याच्या, दिसण्याच्या आणि त्यांच्या किंवा पर्सनॅलिटीचा किंवा त्यांच्या स्वतःच्या अस्तित्वावरती जेव्हा आमदार प्रश्न उभे करतात आणि त्यांना कॅटेगरी वाईज पत्नीचा दर्जा देतात, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, आज ते स्वतः शेतकरी आहेत. मग आज त्यांनी काळी हेबडी अशा स्वरूपाची पत्नी का नाही आणली? हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आणि प्रत्येक महिलेच्या मनात आहे की आमदारांनी सुद्धा एका गरीब शेतकऱ्याचीच मुलगीला पत्नीचा दर्जा का नाही दिला? मग अशा वेळी त्यांनी तो विचार करायला पाहिजे. आणि आजच्या स्थितीला जर खरंच मोर्शी आणि वरुड विधानसभेचा जर विचार केला तर इथं स्टंट करणारा आमदार नकोय, तर विकास कामासाठी, मोर्शी आणि वरुडच्या विकास कामासाठी स्टँड घेणारा आमदार सध्या जनतेला पाहिजे. त्याच्यामुळे जनतेने परत एकदा हा विचार करावा की स्टंटमॅन हवाय की स्टँडमॅन हवाय आमदार म्हणून. इतकंच सांगणं आहे माझं. आपण बघू शकतो महिलांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध या ठिकाणी सुरू आहे. काय सांगणार ताई? माननीय आमदार देवेंद्रजी भुयार यांनी आज हे महिलांविषयी जे वक्तव्य केले अतिशय लांछनास्पद केलेलं आहे. वर्गीकरण, मला एक प्रश्न विचारावासा वाटते आमदार साहेबांना की इथे स्त्रियांचे वर्गीकरण केलेले आहे. 2 नंबरची स्त्री, हेबाड तोंडी, डोंबडी असं बोलण्याचा तुम्हाला काहीही अधिकार नाही. इकडे तुम्ही लाडकी बहिणीचे योजना आमची आहे म्हणून इकडे सगळे घोषणाबाजी करत आहे आणि इकडे महिलांचा अपमान करत आहे. स्त्री आहे म्हणून तुम्ही आज इथे आहात. देवेंद्र भुयार साहेब हे तुम्ही विसरू नका. आणि आज नवरात्राचा पहिला दिवस आहे. 9 दिवस नवदुर्गेचे रूप आहे स्त्री म्हणजे. आणि ती जेव्हा एक सबला म्हणून जेव्हा उभी राहीन त्यावेळेस तुम्ही तुमची जागा विसरून जाल आणि महिला जेव्हा तुमच्या विरुद्ध घोषणा करेल त्यावेळेस तुम्ही जिथे उभे आहात तिथून तुम्हाला आपली वाट मोकळी नक्कीच करावी लागेल देवेंद्र भुयार साहेब. तेव्हा तुम्ही विचारपूर्वक बोला, महिलांविषयी आदर करा. तुमच्याही घरी आई आहे, बहीण आहे, तुमच्या घरी लक्ष्मी रूपाने मुलगी आलेली आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्या महिलांचा आदर करावा अशी आमची मनापासून इच्छा आहे. विसरून राहिलेली आहे की ज्या लाडक्या बहिणी आहे, लाडक्या बहिणीनेच त्यांना निवडून आणलेलं आहे आणि त्या लाडक्या बहिणीविषयी जर ती असे बोलत आहे तर हे योग्य नाही करून राहिले आहे ते. आणि कसं आहे, ज्या लाडक्या बहिणीने त्यांना निवडून आणलेलं आहे, निवडून आणल्यानंतरच त्यांना इतकी सुंदर पत्नी मिळाली, पण आपल्या ज्या बहिणी आहे त्यांच्याविषयी जर अशा गोष्टी करत आहे तर हे खूप चुकीचं करत आहे देवेंद्र भाऊ. बस यांचा आम्ही सगळेजण जाहीर निषेध करतो. आपल्या मोर्शी विधानसभा आमदार देवेंद्र भुयार यांनी महिलांच्या सौंदर्यावर वक्तव्य केलेलं आहे. आमदार साहेब, तुम्ही हे विसरू नका, कारण जे महिलांविषयी तुम्ही आज बोलत आहे ते महिला तुमची आई आहे, बहीण आहे, पत्नी आहे. ही भाषा वापरणे योग्य नाही आहे. तरी तुम्ही योग्य नाही आहे. आम्ही सर्व महिला या गोष्टीचा आम्ही महिला मंडळी निषेध करतो. हेच माझं म्हणणं. आमदार साहेब हे विसरले की हे पण एक कास्तकाराचाच मुलगा आहे, हा काही कलेक्टरचा मुलगा नाही. यांनी अशी भाषा वापरायलाच नव्हती पाहिजे ना, कारण त्याच्यामध्ये त्याची आई पण आली आणि इलू पिलू त्याच्या पोटी वानराचं पिलू. मग लोकांनी समजून जायला पाहिजे कोणाच्या पोटी वानराचं पिलू. समजणेवाले को इशारा काफी आहे. असं बोलून त्यांनी स्वतःचा मोठेपणा नाही केला, त्याचा कमीपणा केला.
कारण महिला ही काही अशी आता नाही राहिली जुन्या पद्धतीच्या ज्या बाया होत्या, ज्या घरातल्या घरात चूल आणि मूल, आता सक्षम झालेल्या आहे बाया, त्यांना सगळं समजते. म्हणून हे आम्ही त्याच्यावरती निषेध करतो. तो वरुड तहसील कार्यालयासमोर आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वरुड शहरातील काही महिलांनी त्यांच्या वक्तव्याचा आणि विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांचा निषेध केलेला आहे. कॅमेरामॅन सागर निंबोरकर सह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी आजच आमच्या अमरावती टुडे न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक न्यूज तुमच्या व्हॉट्सअपवर सर्वात आधी बघण्यासाठी आमच्या 93 73 34 73 84 या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा. वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट रहा.